व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या समोर अभिनेता रवींद्र कुलकर्णी आलेले आहेत. नमस्कार रवी दादा. नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. हो, धन्यवाद. रवी दादा, लॉकडाऊनचा वेळ कसा गेला? लॉकडाऊन मध्ये वेळ वाचन, वेब सिरीज पाहणं, काही चांगल्या चांगल्या पाककृती बनवणं. क्या बात आहे. त्यामुळं लॉकडाऊनचा काळ आपल्याला म्हणजे पहिल्यांदाच अनुभवतोय, त्यामुळं यामध्ये सुरुवातीला जो उत्साह होता तो नंतर टप्प्याटप्प्यानं थोडा कमी होत गेला. परंतु एक रुटीन लागतं आपल्या एक लाईफला असं म्हणतो आपण. मग घरच्यांबरोबर वेळ घालवणं, आता आपण शूटिंगच्या दरम्यान घरी फारसा नसतोच, त्यामुळे घरच्यांना तो एक आनंद वेगळाच होता की आपण या माणसाबरोबर वेळ घालवतोय या लॉकडाऊन मध्ये सुद्धा. त्यामुळं त्यांच्याबरोबर वेळ घालवणं हे एक माझ्या दृष्टीने एक समाधान होतं, त्यांच्याही दृष्टीने एक समाधान होतं. आणि आपला माणूस घरी राहिला की बराच वेळ आपण काय काय करतो, वाचन करतो, आपले किस्से सांगत असतो, आपले काहीतरी अनुभव सांगत असतो, मुलांनाही तेवढंच नवीन काहीतरी शिकण्याचा एक आपण शिकून देतो. त्यामध्ये लॉकडाऊनचा काळ मला सुसह्य झाला असं म्हणण्याला हरकत नाही. क्या बात. नक्कीच दादा, आम्हालाही तुमच्याकडनं भरपूर सारे किस्से ऐकायचे. पण तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या पाककृती, तसं सर्व कलाकारांना तुमच्या हातच्या पाककृती खायची प्रचंड इच्छा आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे तुम्ही उत्तम प्रकारे स्वयंपाक करता. तर अशी काय स्पेशालिटी आहे? मी स्पेशालिटी म्हणजे माझं मी नॉनव्हेज उत्तम करतो. क्या बात आहे. चिकन किंवा मटण. आमच्या कोल्हापुरी साईडचं जी पद्धत आहे ती आपल्या मुंबईतल्या बऱ्याचशा कलाकारांना खूप आवडते. आणि आपल्या सेटवर सुद्धा त्याची खूप वेळ चर्चाही झाली होती की आम्हाला कधी खायला घालणार आहे, कधी चूल पेटवायची आपल्या सेटवर. अशा बऱ्याच वेळेला बोलणी पण खायला लागली होती की आम्हाला तुम्ही चकवा देताय नेहमीच, आम्हाला तुम्ही बोलवत नाही. त्यामुळं नॉनव्हेज स्पेशालिटी खूप आहे, कारण अंड्याची सुद्धा बऱ्याचशा पद्धती, वेगवेगळ्या पद्धतीने अंडाकरी करणं, अंडा आमलेट, अंडा बुर्जी. पण स्पेशल चिकन, मटन आणि फिश हे मला आवडतं करायला सुद्धा, आणि सगळ्या कलाकारांना किंवा मित्रांना खायला घालणं सुद्धा आवडतं. वा वा. आपल्या मुंबईतल्या आमच्या रूमवर सुद्धा हे सगळं घडत असतात बऱ्याचशा गोष्टी या. त्यामुळं एक रोज नुसतं फोन करायचा, आज हे करा, आज ते करा. तर त्या मानानं मी शाकाहारी खूप चांगलं कमी बनवतो, पण जे काय बनवतो ते चांगलं बनवतो. कारण शाकाहारीमध्ये सुद्धा पिठलं हा माझा एक हातखंडा म्हणायला हरकत नाही. कारण पिठल्याचा प्रकार हा सगळ्यांनाच आवडतो, ज्याला आपण झुणका म्हणतो. पण मी त्याच्यामध्ये सुद्धा थोडी व्हरायटी करून खायला घालतो. मला मनस्वी आवडतं पिठलं खायला सुद्धा. त्यामुळे ते सुद्धा शाकाहारीमध्ये थोडं काही पद्धती चांगल्या होतात, परंतु नॉनव्हेज मध्ये उत्तम. क्या बात. रवी दादा, ही सवय म्हणजे आवड निर्माण कशी काय झाली जेवण बनवण्याची? माझे वडील उत्तम स्वयंपाक करत होते, कारण माझे वडील युनियन मध्ये होते. बदलीच्या कारणानं परगावी एकटंच जायला त्यांना भाग पाडायचं. त्यामुळं ते ज्या वेळेला घरी यायचे सुट्टी दिवशी, त्यावेळेला घरी थोडं नॉनव्हेज हा प्रकार त्यावेळेला व्हायचा. आणि आमच्या वाड्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जवळजवळ 25-30 लोक होते. त्यामुळं आमच्या घरातच बाबांना आमच्या स्वयंपाक चांगला करता येतो हे त्यांना माहित होतं. त्यामुळे ते त्या वाड्यामध्ये ते व्हायचं मटण किंवा चिकन. आणि मग मी बघून बघून मला आवड निर्माण झाली की मला पण करता येईल का. मग एक दिवस मला त्याने स्वतंत्रपणे, हा तू कर आज, बघूया. त्यामुळे तिथून ती आवड निर्माण झाली आहे. आणि आपण चांगले खवय्ये आहोत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं करण्यामध्ये काय प्रश्नच नव्हता. आणि चूल जर असेल तर ते अतिशय उत्तमच त्याची चव होते. आपल्याकडं नशिबानं नाहीये तिकडं.
पण आमच्याकडे इथं मळ्यामध्ये वगैरे आम्ही पार्ट्या झवडत असतो कागद चुलीवरचं. ती आवड तिथून बाबांच्याकडून आलेली आहे माझ्याकडे. क्या बात. मग इकडे या क्षेत्राकडे, चित्रपट क्षेत्राकडे, चित्रपट, नाटक आणि मालिका या क्षेत्राकडे कसे काय वळणार आणि कधी, म्हणजे कधी सुरुवात झाली आहे? माझा जन्म आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये. तर तिथं वडिलांची तिथं बदली असल्यामुळे वडील तिथं जवळजवळ 17-18 वर्ष राहिले होते. माझी जेमतेम 8-9 वर्ष किंवा 10 वर्ष म्हणा, 10 वर्षामध्ये आम्ही सांगली किंवा मिरज इथं आलो राहायला. पण तिथं त्यावेळेला 3री-4थीत असताना काळूबाळू तमाशा खूप फेमस होता. त्यावेळेला टुरिंग टॉकीज किंवा मोकळ्या अशा ग्राउंडमध्ये ते सगळे त्याचे शोज व्हायचे. मला बघायला संधी खूप मिळाली त्यावेळेला. आणि ज्या वेळेला ते बघितलं त्यावेळेला आम्ही तिथंच त्या गावात 4थीत असताना, ज्याला आपण स्किट्स म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये, तर त्यावेळेला आम्ही सुचेल ते बोलायचं असं एक 10 ते 15 मिनिटाचा आम्ही एक घरच्या घरीच शो करायचो. सगळी गल्लीतली मित्रमंडळी यायची ते बघायला. आम्ही काय करतायत बघायला जाऊया. तर त्यांनाही माहित होतं काळूबाळू तमाशा काय असतो. आणि त्यामुळे सुचेल ते बोलायचं, मग स्क्रिप्ट नाही, काय नाही, काय नाही. आणि मग तिथून थोडीशी आवड लागली आणि तेवढ्यात परत बदली झाली बाबांची आमची कोल्हापूरला. पण आम्ही मिरजेमध्येच आमच्या वाड्यामध्ये राहिलो. मग त्यावेळेला नाटक हा विषय डोक्यात नव्हताच कधीच. मी खूप कमी नाटकं बघितली. त्यावेळेला मी 8वी मध्ये एका गॅदरिंग मध्ये आमच्या शाळेच्या आमच्याच मराठीतला एक धडा होता. छत्रपती शिवाजी महाराज, मोरोपंत वगैरे सगळी अशी फळी होती आणि त्यामध्ये मी मोरोपंतांचं काम केलं होतं. एक अर्ध्या तासाचा नाट्यप्रवीण आमच्या सरांनी बसवलेला होता. तिथपर्यंत आवड परत विस्मरणात गेली त्या नाटकाची. आणि कालांतरानं मी नकला करायला लागलो, शिक्षकांच्या नकला करायला लागलो, काही नटांचे आवाज करण्याची नक्कल करायला लागलो. आणि थोडंफार चित्रपट आणि हे आपले अमिताभ बच्चन, राजेश खन्ना वगैरे त्यावेळेचे जे सुपरस्टार होते तिथं थोडंसं अट्रॅक्शन वाढायला लागलं. पण अजूनही नाटक डोक्यामध्ये मूळ धरत नव्हतं. कालांतरानं 10वी नंतर आम्ही त्यावेळेला डोमेसाईल्स किंवा नॅशनॅलिटीची कागदपत्र ज्यावेळेला 11वी प्रवेशासाठी लागत होती त्यावेळेला आम्हाला एक सक्तीनं एक 100 रुपयाची पावती फाडून, म्हणजे पोलीस दलाच्या मदतनिधीसाठी म्हणून 100 रुपयाची पावती फाडली. आणि ती पावती होती अश्रूंची नदी फुले या नाटकाची. त्यावेळेला रमेश भाटकर करायचे लायलाचा रोल. ती मला बघायला पहिलं नाटक मी ते पाहिलं. सांगलीला जाऊन दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हे नाटक होतं. जवळजवळ 3.5-4 तासाचं हे नाटक बघितलं. आणि मला थोडस वाटायला लागलं की अरे हे सिनेमापेक्षा वेगळंच तंत्र आहे नाटक म्हणजे. कारण मी पहिल्यांदा आयुष्यातलं पहिलं नाटक बघितलेलं आहे हे. आणि मला थोडीशी आवड निर्माण व्हायला लागली. 12वी नंतर मला व्हॉइसओव्हरचं काम मिळायला लागलं रेडिओच्या जाहिरातीत. आणि पहिल्यांदा व्हॉइसओव्हरचं काम केलं. मग गणपतीतले देखावे जे आपण लिप मुवमेंट करतात पेजवरती, आपण फक्त ती स्टोरी आपण सीडी मध्ये करून द्यायची, तर ते मी खूप केलं. आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा संधी मिळाली नाटकाची एकांकिकेची. हे आमच्या अजय तपकिरेंचंच गाव अकलूज, तिथं राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये पहिली एकांकिका केली. त्याचं नाव होतं यू मस्ट डाय. ही एकांकिका अगदी छोटासा रोल होता. आणि मग मी मिरजेतल्या सप्तरंग सहयोगी कलामंच या संस्थेला जोडला गेलो आणि तिथून माझा नाटकाचा सगळा प्रवास सुरू झाला. ह्या गोष्टीला 20-22 वर्ष होऊन गेली या गोष्टीला. 20-22 वर्ष म्हणजे जसं तुम्ही पहिलं नाटक पाहिलं अश्रूंची झाली फुले, आणि आज तुम्ही अश्रूंची झाली फुले या नाटकात कामही करताय, तर हा जो मधला कालावधी आहे, तर आत्ता म्हणजे तुम्ही पाहिलेलं नाटक आणि आता तुम्ही करताय ते नाटक कसं वाटतंय? म्हणजे जे नाटक पहिल्यांदा जे तुम्ही पाहिलंय आणि आज तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती तुम्ही करताय, कसं वाटतंय करायला? मला ते ज्या वेळेला सुबोध भावेंचा फोन आला की रवी आपल्याला हे नाटक करायचं आणि एक छोटासा रोल तुला घ्यायचा आहे, मी पटकन हो म्हणालो. त्यावेळेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचं शूटिंग करत होतो 4ला. आणि मला चटकन एक त्या प्रवासात
सांगली ते मुंबई या मधल्या प्रवासामध्ये मला असं जाणवलं की अरे 21-22 वर्षापूर्वी आपण आयुष्यातलं पहिलं नाटक बघितलं अश्रूंची झाली फुले, आणि आता आपल्याला त्याच नाटकामध्ये एक छोटीशी भूमिका करायला मिळते. केवढा योगायोग असेल, जे आपलं स्वप्नात देखील बघितलं नव्हतं की आपण या नाटकामध्ये, व्यावसायिक नाटकामध्ये आपण काम करू. आणि तुम्ही पानं अशी उलगडत गेली मग. त्यावेळेला जे पाहिलेलं नाटक होतं ते जवळजवळ 3.5-4 तासाचं नाटक होतं. म्हणजे आता आपण सह्याद्री वाहिनीवर सुद्धा परवा लागलेलं बघितलं मी. आणि आत्ता हे जे आम्ही व्यावसायिक नाटक करतो यामध्ये खूप फरक आहे. कारण प्रत्येक नाटक बसवण्याच्या दृष्टिकोनातून दिग्दर्शक अतिशय खोलात जाऊन विचार करत असतो. हे नाटक असूनची झाली फुले, पणशीकर काम करत होते, इकडे शैलेश दातार काम करतो त्यांचं. सेटिंग मध्ये चेंजेस, सगळे लेवल्स पासून फ्लॅट्स, लाईट्स, मेकअप, कॉस्ट्युम, तुमचा सगळा एकंदर चेहऱ्यावर दाढी मिशा याच्यामध्ये खूप तफावत आहे. कारण पूर्वीच्या पद्धतीनं आपण विचार करतो, आज जर नाटक एखादं जुनं क्लासिक बसवायचं झालं तर आपण त्या कालावधीचा विचार करतो, त्या काळाचा विचार करतो. परंतु मला असं वाटतं की त्या काळाचा विचार करत असताना सुद्धा आपण आजच्या समाजाशी नाळ जोडलेली जी कथा आहे त्या नाटकामध्ये, तर तुम्ही आजच्या काळाचाही त्यामध्ये थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटलं. आणि दिग्दर्शिका आमच्या प्रतिमा कुलकर्णींनी खूप अतिशय सुंदररित्या हे नाटक उभं केलं. आणि सगळ्यांना म्हणजे जवळजवळ 3.5-4 तासाचं नाटक 2.5-3 तासापर्यंत आम्ही एडिट करून ते उभं केलं नाटक. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो लोकांकडून, काही सूचना मिळतात, काही काशीनाथ घाणेकरांचं अश्रूंची झाली फुले नाटक पाहिलेले लोक सुद्धा येतात, तेही कौतुक करतात. आणि रमेश भाटकरांचा लाल्या, काशीनाथ घाणेकरांचा लाल्या आणि आत्ता सुबोध भावेचा लाल्या, हे तिन्ही खूप वेगवेगळे आहेत लाल्या. रविदादा मध्येच डिस्कनेक्ट झाला होता. येस, तुमचे नाट्य क्षेत्रातील गुरु कोण? नाट्य क्षेत्रातील गुरु माझे राम कुलकर्णी, जे मिरजेमध्ये आता राहतात. ते प्रसिद्ध कथा लेखक आहेत, नाट्य लेखक आहेत. त्यांचे खूप काहीशी नाटकं राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा येऊन गेलेले आहेत. आणि ते आमचं नातं एक गुरु शिष्याचं जरी असलं तरी एक मार्गदर्शक ज्याला म्हणतो आपण, भक्कम आधार, हे प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करतो. म्हणजे मग माझा एपिसोड जरी बघितला एखाद्या टीव्ही सिरियल मधला, तर ते मला आवर्जून फोन करतात, मला सूचना देतात किंवा माझे कौतुक पण करतात की अरे हे चांगलं झालं, ते चांगलं झालं. त्यामुळे मी प्रत्येक म्हणजे नाट्य क्षेत्रात म्हणून मी त्यांना मानत आलेलो आहे. खूप चांगलं नातं आहे आमचं. माझ्या माहितीत तुम्ही संगीत नाटकं सुद्धा केली. हो, संगीत नाटकं आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठलं नाटक जास्त करायला आवडतं? की संगीत नाटकं जास्त आवडतात की आता जी चालू आहेत वास्तविक नाटकं जी आहेत ती? संगीत नाटक हा सांगली नाट्य पंढरीतला एक अत्युच्च शिखराचा एक मानबिंदू म्हणायला हरकत नाही. मी संगीत नाटकांमध्ये गद्य भूमिका केल्या. परंतु काय होतं, संगीत नाटक हे जवळजवळ 3-3.5-4 तास चालतं. त्यामध्ये गाणी, संगीताचा विषय आहे. गाणारे जे आहेत ते फुल फ्लेश गातात, म्हणजे रंगत जातं ज्याला म्हणतो आपण गाणं. मग इतर गद्य कलाकारांना त्यामध्ये काय अभिनय करायचा हे मला जास्त शिकता आलं संगीत नाटकामध्ये. गद्य नाटक मला जास्त करायला का आवडतं, कारण संगीत नाटकामध्ये जास्तीत जास्त नाटकं अशी आहेत की ती पौराणिक आहेत, ऐतिहासिक आहेत. परंतु गद्य नाटकांमध्ये असं नाहीये की आपल्याला विविध रंगी भूमिका करायला मिळतात. कधी वेळा खलनायक करायला मिळतो, कधी विनोदी भूमिका मिळते, कधी गंभीर भूमिका मिळते, आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला गद्य नाटकांमध्ये खूप चांगला एक म्हणतो आपण त्याला संधी आहे. तिची संगीत नाटकामध्ये नाहीये. पण काही भूमिका आहेत त्या ठराविक आहेत. म्हणजे आता मत्स्यगंधेमधलं भीष्म असू दे, ययाती देवणी यामधला ययाती असू दे,
पण हे या भूमिका खूपच विविध पैलू दाखवणाऱ्या भूमिका आहेत. त्यामुळं संगीत नाटक हे आवडतं क्षेत्र आहेच, पण चांगल्या जर भूमिका मिळाल्या आपल्याला, परंतु एक ठसा बसल्यासारखा आपल्या व्यक्तिरेखावर बसतो की अरे हा ऐतिहासिक संगीत नाटकच करतो, अरे हा ही त्या भूमिकाच करतो, मग सगळे कॉस्ट्युम्स ऐतिहासिक पौराणिक. मग गद्य नाटकामध्ये कसं होतं, व्हरायटी रोल मिळतात, त्यामुळं एक आपल्याला एक डेव्हलपमेंट, स्वतःला एक डेव्हलप करायला चांगली संधी असते. त्यामुळे गद्य नाटक करायला मला आवडेलच, खूपच आवडतं मला. अ, अजय तपकिरेंनी एक प्रश्न विचारलाय. आठवणीतील एखादा मजेदार किस्सा सांगावा. तर नाटकाच्या बाबतीतला एखादा आठवणीतला किस्सा असेल किंवा अजून किंवा त्यांच्या बरोबरचा एखादा किस्सा असेल. त्याच्या बरोबर भरपूर किस्से आहेत, जे मला आता सांगता येणार नाहीत. पण ज्या वेळेला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर आम्ही दोघं असायचो, आमचे सीन असायचे, कारण जवळजवळ आग्र्याच्या सुटकेच्या आधीपासून अजय आणि आम्ही त्या सीन, सगळ्या सीन मध्ये असायचो. आणि आम्ही दोघं एकत्र असलो की सेट वरती प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये कुजबूज चालू व्हायची, किंवा आमच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघायचे, अरे आज आलीत ही दोघं, आजचा बकरा कोण बघायला पाहिजे, आज कोणाला खेचणार आहे वगैरे असं. कारण आम्ही जे जे काय करायचो, म्हणजे आता त्या काही कलाकारांचं नाव सांगत नाही मी मुद्दामून, तिथं मेकअप रूम मध्ये आम्ही कलाकारांचे काही मोबाईल्स घ्यायचो, जे अनलॉक मोबाईल असतात ते बघून ठेवायचो, यांना पासवर्ड नाही आहे, काय मग इकडं आण, मग तिथं काहीतरी कलाकुसरी करायची. त्यावेळेला शेड्यूलर अस्मिता जोशी होती, तिला आमचे सगळे किस्से माहिती आहेत, कारण सेट वरती कोण झोपलेला आहे त्याचे फोटो काढायचे पाठवायचे, डिरेक्ट दाखवायचं. किंवा आग्र्याच्या सुटकेच्या वेळेच त्याला अजयला माहित असेल मजेदार किस्से, आम्ही फोटो सेशन करत होतो त्या कलाकाराचं, तर त्याला अक्षरशः आम्ही पेटाऱ्यात बसवून वरचं झाकण बंद करून त्याचा फोटो काढून त्याला पाठवलेला आहे. आणि होळीच्या ज्यावेळेला मालिकेमध्ये प्रसंग होता होळीच्या सीनचा, तर त्यावेळेला फुल नाईट शूट होतं, त्यावेळेला आम्ही जागेत नसायचो, परंतु मुद्दामून करून कोण झोपलेला आहे कलाकार, त्याच्या तोंडात टिश्यू पेपर कोंबायचा, त्याच्या तोंडात सिगरेट कोंबायची, असे बरेचसे किस्से घडवलेले आहेत आम्ही. त्यामुळे टार्गेट आज कोण आहे अशी प्रोडक्शनची वाट बघायची, किंवा नंतर दिग्दर्शकांना सांगितलं की ते कळकळून धमाल करायचे, अरे तुम्ही दोघं सेट वाचला की काही खरं नाही बाबा असं म्हणायची. आणि मेकअप रूम मधल्या गमती गमती तर तुला माहितीच आहे. तुम्ही संगीत नाटकातून झाडीपट्टीचा पण प्रवास केलेला आहे. झाडीपट्टी नाटकांचा सुद्धा तुम्ही नाटकं केलेली आहे. तर झाडीपट्टी नाटकातील एखादा गमतीशीर किस्सा. झाडीपट्टी रंग मी जवळजवळ 4, आणि तिथं फक्त संगीत नाटकांचेच प्रयोग करा. एकदा मला आठवतंय की मला खर तर माहिती होती पहिल्यांदा शो करताना की 7:30 वाजता जेवायचं. म्हटलं मला तर काय जात नाही जेवण एवढ्या लवकर, नाही नाही इथं 7:30लाच जेवायचं. शो कधी सुरू होणार आहे? 10, 10:30, 11 एवढ्या उशिरा लोक थांबतात. हा थांबतात. आणि तसंच झालं, 10, 10:30, 11 वाजता सुरू झालं शूट नाटकाचा प्रयोग. परंतु त्याच्या आधी आपल्यासारखे मेकअप मन काय तिथं नसतात. तिथल्या मेकअप मनचे सगळे साहित्य आपल्यासारखे नसतात, तिथले सगळे ग्रामीण भागातले असल्यामुळं, म्हणजे मला ग्रामीण भागामध्ये खरं तरी चांगली हे झाडीपट्टी रंगभूमी, नावाजलेली झाडीपट्टी रंगभूमी आहे. परंतु काही वेळेला आपण आपलं साहित्य घेऊन यावं लागतं, हे मला नंतर नंतर कळायला लागलं. कारण मेकअप पण जो होता त्याच्याकडं दाढी आणि मिशी चिकटवायला किंवा आपले वीग चिकटवायला सायकल पंक्चर काढायची जी ट्यूब असते ती ट्यूब तो वापरत होता मेकअप. आणि कानाला सुद्धा आपल्या जे कानात घालायचं जे असतं त्याला आपण करण हे म्हणतो, त्याला गम लावायचा ती चिकटून जावं म्हणून. पण त्याच्यानंतर नाटक संपल्यानंतर त्या कलाकाराचे काय हाल होतात हे मी स्वतः अनुभवलं. एक तर ते सायकल पंक्चर काढायची ट्यूब त्याला सगळं चिकटवलेलं आहे, कानाला गम चिकटवलेला आहे, तोच भिंतीला वगैरे
तो वेगळाच काहीतरी गम दिलेला असतो आणि नाकी नऊ येतात तिथं. टिश्यू पेपर नाही, तेल नाही, मिळेल ते हाताला लागेल ते, कारण सकाळपर्यंत 5:30-6 पर्यंत जर प्रयोग होत म्हणजे सुटका होत असेल प्रयोग संपल्यानंतर, तर माणसानं झोपायचं कधी? बरं, पब्लिक तर 5, 5:30, 6,000 पब्लिक, फुल डिमांड. आणि अंक संपला की वन्स मोर मिळतो गाड्यांना, गाडी गायला लावतात वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि पलीकडच्या एखाद्या संस्थेचं नाटक सुरू असतं ते ऐकायला मिळत असतं आपल्याला. त्यामुळं कलाकाराची एक मानसिकता तयार व्हायला लागते थोड्या प्रयोगानंतर, असं मला जाणवलं की किती एकाग्र व्हायचं कलाकारानं. आणि गाणी म्हणजे पलीकडे कुठलं नाटक सुरू असतं, संगीत असतं किंवा लोकनाट्य सुरू असतं, कुठलंही नाटक सुरू असतं, मध्येच कोणतरी पब्लिक जळमळ असं धोकाट्यात आत येत असतो. तो आम्हाला काहीतरी विंगेमध्ये सांगत असतो, असं करा तसं करा. तर प्रॉम्प्टिंग सुरू असतो. पण मला मी सांगून ठेवलेलं की मला प्रॉम्प्टिंग नको देऊ, दुसऱ्या कोणाला पाहिजे द्या. हे पण ते पण आवाज ऐकू येत असतात. काही वेळेला असं वाटतं की हा प्रॉम्प्टिंग करणारा माणूस हळूहळू दिसत नाही म्हणून लोकांच्या समोर यायची की काय. परंतु एक लक्षात राहण्याचा प्रसंग असाच होता की पोट बिघडलेलं माझं त्यावेळेला, मत्स्यगंधा प्रयोग होता त्यावेळेला. तर तिथं टॉयलेटची किंवा लॅट्रिनची काही सोय नाही, होल वावरीजावर. पण तो एरिया जंगलात असल्यामुळं, नक्षलवादी एरिया असल्यामुळं ती एक भीती आहेच की जायचं कसं तिथपर्यंत, हे सगळं वेशभूषा आणि किरीट बिरीट घालून. आणि मला खरं तर खूप भीती वाटायला लागली की समजा मध्ये लागलं त्याला काहीतरी तर काय करणार कुठं. लेडीजचं पण अवघड आहे, जेंट्स पण अवघड आहे. तो प्रयोग कसा बसा मी केला त्यावेळेला. 5-5:30 वाजता संपला आणि जे आयोजक होते त्यांना मी बोलवून घेतलं. तर मला घरी न्या तुमच्या, मला जरा माझं पोट बिघडलेलं आहे म्हणून. आणि अक्षरशः आम्ही पळत पळत गेलो होतो त्यावेळेला. पायात काय काटे टोचतायत, टोचू दे, अंधार आहे, दिसत नाहीये, पळ 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 पटकन त्यानं दार उघडलं. इतका अवघड प्रसंग आला होता आणि तो माझ्या कायम स्मरणात राहणारा प्रसंग आहे. प्रचंड आपल्याला तिथं रात्री जर प्रयोग असेल तर त्यावेळेला एक तर कमी जेवणे, सारखं जागं राहणे, कुठले आरबट चरबट न जाणं, स्वतःचं पाणी स्वतः घेऊन जाणे, मेकअपचं साहित्य, टिश्यू पेपर, तेल सगळं आपापलं घेऊन जाणे, हे त्यावेळेला मात्र मी कानाला खडा ठेवून अगदी लक्षात ठेवून. म्हणजे झाडीपट्टी रंगभूमीचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यांची वेगळी पद्धत आहे, ती सुद्धा अनुभवायला तुम्हाला मिळाली. पण ती एक अगदी अगदी मजा पण आली हो, असेल. कारण रवींद्र, खूप चांगले रिस्पॉन्स. तुम्ही खूप कंटिन्यू. स्ट्रगल केलाय. स्ट्रगलचा कालावधी कसा होता? आणि कारण सांगली टू मुंबई म्हणजे काय कशी सुरुवात झाली मुंबईमध्ये? व्हॉइस ओव्हरची खूप कामं करत असताना सुद्धा एकतर हौशी नाट्य स्पर्धा पण इकडं मी करत होतो. त्याचे प्रयोगही व्हायचे हौशी नाट्य स्पर्धेमध्ये नाटकाचे, कारण आम्ही एक प्रयोग करून थांबत होतो, किमान 10 प्रयोग करूनच थांबायचो. ते करत असतानाच काही आमचे सिनियर मित्रमंडळी सांगली मिरजेतले त्यावेळेला सह्याद्रीवर काम करत होते, सह्याद्री वाहिनीवर. त्यावेळेला हे चॅनल ते अजून आलेलं नव्हतं. मग एक परिचित माणूस, एक चांगला कलाकार म्हणून ते माझ्याकडे बघत होते आणि सांगत होते की नाही, तुला नक्की काम मिळणार आहे, तुझं नाव यादीमध्ये आहे. असं करत करत त्या सिरियल संपत आल्या तरी आम्हाला काम नाही. म्हणलं ह्यांच्याकडनं काय आपल्याला होणार नाही, आपण आपलंच काहीतरी करायला पाहिजे. खरं तर हा एवढाच स्ट्रगलचा पिरियड असं माझ्या मते आहे. पण मला जेवढा स्ट्रगल करायला लागतो एवढाच स्ट्रगलचा पिरियड. आणि इथं बसूनच मी काय मुंबईला जाऊन स्ट्रगल केला किंवा असं काय. आणि त्यावेळेला त्यातल्याच एक मित्रानं, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच परिचित असतील, रवी पलटणकर, तर त्यांनी मला सांगितलं की रवी, मी फोन करून सांगितलंय राजा शिवछत्रपती मालिकेसाठी तुला बोलवलंय आणि तू जा. मी ताबडतोब गेलो. दुसऱ्या दिवशी नितीन बिचारे होता तिथं, कास्टिंग डिरेक्टरला भूषण तेलंग होते. त्यांनी मला बघितलं आणि सांगितलं की सकाळी या 8 वाजता आपण सेटवर या, तुम्ही तुमचा सीन लागतील, तुम्हाला उद्या सकाळी सांगतो. दुसऱ्या दिवशी 8 वाजता गेलो आणि त्यांनी सांगितलं टप्पल करायला लागेल. हो करतो. निळोपंतांची भूमिका मला त्याने दिली. सुहास गवते होते तेव्हा मेकअप मध्ये.
निळोपंत सगळे कॉस्ट्युम वगैरे रेडी झाले, पहिला सीन केला. डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबरच पहिला सीन होता. सागर तळाशीकर होते आणि सीन केल्यानंतर वन टेक सीन ओके झाला. सीन संपल्यानंतर अमोलने मला सांगितलं की मेकअप रूम मध्ये या. गेलो. मला म्हणाले, अरे कुठे होतास इतके दिवस? एक एवढा चांगला कलाकार आहे, चांगला आवाज आहे, चांगली पर्सनॅलिटी आहे, वन टेक सीन देतो. मी म्हटलं मला कोणी सांगितलंच नाही त्यावेळेला की सिरियल सुरू झाली आहे, ऑडिशन्स द्या किंवा फोटो पाठवा, काहीच नाही म्हटलं. ठीक आहे, असू दे, आपण करूया पुढे काहीतरी. आणि मग राजा शिवछत्रपतीचे जवळजवळ 6 महिने मी एपिसोड्स केले आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे आलो सांगलीमध्ये. कालांतरानं आम्ही मधल्या ह्याच्या काही वर्षांमध्ये आम्ही संगीत नाटकाचे जवळजवळ 30-32 प्रयोग केले. ययाती देवयानी, कट्यार काळजा, बाबा विकळीचे असे प्रयोग करत करत आम्ही एकांकिका स्पर्धा पण बऱ्याचशा केल्या. आणि मग झी टीव्हीवरची रात्रीच खेळ चाली मालिका सुरू होती आणि माझे मित्र इथले आमचे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर धनंजय गाडगीळ यांनी सुनील भोसलेंची संपर्क करून आमची नावं सुचवली. सेटवर जाऊन आम्ही भेटून आलो आणि रात्रीच खेळ चालीमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका मला मिळाली. आणि मग तिथून लागोपाठच मालिका मिळत गेल्या झीवरच्या. मग स्वराज्य रक्षक संभाजी, जे डॉक्टर अमोल कोल्हेंचं राजा शिवछत्रपती मालिका करत असताना ते स्वप्न होतं आणि त्यांनी लक्षात ठेवून आम्हाला सगळ्या शिवछत्रपती मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना मेसेजेस पाठवून ऑडिशन द्या, नुकतेच द्या, आपण काम करूया, असं करून मग स्वराज्य रक्षक संभाजी मालिका मिळाली. पाठोपाठ तुला पाहते रे, तू माझा सांगाते वगैरे सुरू झालं. मी स्ट्रगल मला फारसा करावा लागला नाही असं मी मुद्दामून म्हणतो, कारण मला त्या काळात जो मी वाट बघत बसायचो, फक्त त्यावेळेला मी धाडस केलं नाही की मुंबईत येऊन आपण राहायचं आणि काही लोकांना भेटायचं. त्यावेळेला जर तरच्या गोष्टी आहेत, त्यावेळेला जर गेलो असतो तर त्याच वेळेला मी याच्या आधीच सेट झालो असतो. मग आपण म्हणतो की काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात आपल्या, धाडस होत नाही आणि त्यावेळेला आपल्याला मार्गदर्शक असा कोण भेटत नाही की तू बिंदास ती मुंबईत मी आहे, मी तुला काही कॉन्टॅक्ट देतो, मी तुला ह्याला भेटवतो, असं होत नाही. म्हणून मी म्हणतो की मी फारसा स्ट्रगल नाही केला. जेवढा केला तो तेवढाच कालावधी, छोटासाच होता स्ट्रगल. रविदादा, एक प्रश्न आहे सुपरस्टार म्हणून, त्यांनी विचारलंय, सर आपण झी मराठीवर 2 सिरियल मध्ये होतात, कारे दुरावा मध्ये मिस्टर टिल्लू आणि स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये तर एक ऐतिहासिक आणि एक सामान्य व्यक्ती. हा, तर दोन्ही रोल वेगळे, तर काय तयारी करावी लागली तुम्हाला? कारे दुरावा नाही, तुला पाहते रे. स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये निराजी पंत न्यायाधीश, एक स्वामिनिष्ठ सेवक, एक सात्विक वृत्तीचा माणूस, न्यायदेवता, न्यायदेव म्हणजे कोणतीही भावना मनात न ठेवता, कुठलाही आकस मनात न ठेवता न्यायदान करणे, ही न्यायाधीशाची भूमिका निराजी पंतांची आहे. आणि तुला पाहते रे मध्ये टिल्लू म्हणजे साधारण खलनायकाकडे थोडीशी जाणारा एक भूमिका होती. पण तुला पाहते रेच्या वेळेचा असा किस्सा होता की माझा ट्रॅक हा जवळजवळ 1.5 महिन्याचाच होता सुरुवातीचा. कारण ती ज्यावेळेला मुलगी हिरोईन जी होती ती जेव्हा माझ्या मुलाशी लग्न करणार नाही म्हणल्यानंतर मी अशा गुंडाळ निघून जातो इतकंच होता. परंतु 1.5 महिन्यानंतर मला सांगण्यात आलं निर्मात्यांकडून की तुमचा ट्रॅक वाढवलाय, चांगला करताय तुम्ही, चॅनलनं सांगितले तुमचा ट्रॅक वाढवलाय. आणि म्हणलं क्या बात आहे. आणि मग तो 6-7 महिन्यांचा ट्रॅक झाला, जो खलनायकीकडे झुकलेला असा एक टिपिकल टिल्लू नावाचं एक कॅरेक्टर होतं, ते अतिशय फेमस झालं. परंतु आपल्याला स्वराज्य रक्षक संभाजी किंवा रात्रीचं खेळ चालू या तिन्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोल करायला मिळाले. आणि कलाकाराला एक अपेक्षा असते की मला प्रत्येक मालिकेमध्ये मला चांगल्या भूमिका मिळाव्या, कुठल्या तर भूमिका मी नाही करणार. त्यावेळेला असं तंत्र नसतं की आपण आपल्या परफॉर्मन्सवर ज्यावेळेला विश्वास ठेवतो त्यावेळेला दोन्ही भूमिका, म्हणजे रात्रीच खेळ चालेमधली असून इन्स्पेक्टरची एक अग्रेसिव्ह कॅरेक्टर होतं तो, जे लोक घाबरायचे आवाजानं किंवा, आणि स्वराज्य रक्षक संभाजी म्हणजे अगदीच विनम्र निष्ठावंत सेवक असे निराजी पंत, जे आपल्या स्वराज्याशी
एकनिष्ठ राहिले. आणि तुला पाहते मध्ये एकदम खलनायक, म्हणजे तिन्ही प्रकारच्या भूमिका करताना मनस्वी आनंद आणि समाधान मिळतं एका कलाकाराला. तसा मी कलाकार आहे. खूप वेगळ्या पद्धतीच्या भूमिका होत्या आणि त्या साकारायला मला खूप आवडल्या. या तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करताना कशा पद्धतीने स्टडी केलात? कॅरेक्टरायझेशन निराजी पंतांचं ज्या वेळेला मला भूमिका दिलेली होती त्यावेळेला आमचं 4 ते 5 दिवसाचं वर्कशॉप घेतलं गेलं सेटवर. त्यावेळेला कार्तिक केंडे दिग्दर्शक, त्यानंतर दिग्पाल लांजेकर होते, विवेक देशपांडे होते, प्रतीक्षा लोणकर आल्या होत्या, अविनाश नारकर आले होते. या सगळ्यांच्या माध्यमातून आपली भूमिका तुम्ही चोख करावी. देहबोली म्हणा तुमची, संवाद फेका तुम्ही, भाषेचा लहेजा, हे सगळं. पण निराजी पंतांबद्दल नेटवरती इंटरनेटवरती फारसं काही नाही आहे उपलब्ध. त्यामुळं एक ते कॅरेक्टर मी माझ्या पद्धतीनं मी रंगवावं असा माझा एक डोक्यात विचार आला होता. त्या दृष्टीने मी प्रताप गंगावडे गुरुजींना पण फोनवरती संपर्क करून त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळवलं. कार्तिक केंडेंना पण विचारून मी निराजी पंतांची भूमिका समजून घेतली. आणि मग काही पुस्तकं वाचनात आल्यानंतर निराजी पंतांची भूमिका करण्यात मला खूप सोपं गेलं असं म्हणायला हरकत नाही. त्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो गंगावडे गुरुजींचाच, कारण त्यांनीच सगळे स्क्रीनप्ले लिहिले असल्यामुळं प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी बारकाईनं अभ्यास केलेला असणार आहे. वेळोवेळी प्रत्येक सीनच्या आधी त्यांचा फोन यायचा, म्हणायचे की आजचा सीन लिहिलेला आहे, या सीन मध्ये काय करायचं आहे तो तुम्हाला दिग्दर्शकाने सांगितलेला असणार आहे. कारण पाठीमागची स्टोरी पण आम्ही वाचायचो की नेमकं मागं काय घडलेलं आहे आणि नेमकं ह्या सीन मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं असं होतं की आपल्याच्या हातात जो सीन यायचा, सीन मधला कंटेंट काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आणि मग तो सीन पाठ करायचा किंवा वाचायचा. आणि मग आपल्याला ती भूमिका करताना खूप सोपं जातं. आणि त्या पद्धतीनं संवाद लिहिलेले होते गंगावडे गुरुजींनी. खूप सोपं गेलं या मार्गदर्शनामुळे मला. एक प्रश्न विचारलाय मंगेश जाधव यांनी. सर, तुमचा आवाज अप्रतिम आहे, त्याचं रहस्य काय आहे? अरे वा, देवाने दिलेली देणगी असते आपल्याला. फक्त त्या आवाजाला थोडंसं पॉलिश करावं लागतं मंगेशजी. कारण ज्या वेळेला आपल्यालाच कळतं की अरे आपल्या आवाजाला थोडासा बेस आहे, किंवा इतर कोणीतरी सांगतं अरे आवाज चांगलाय तुझा, असं म्हटल्यानंतर ते वर्किंग आपलं सुरू होतं. मग त्याला एक्सरसाइज चांगल्या पद्धतीचे आहेत आपल्याकडं. आपण घरगुती उपाय गुळण्या करतो सकाळी उठल्या उठल्या. मी 12 महिने सकाळी उठल्या उठल्या गुळण्या करतो गरम पाण्यानं. सकाळी 2 भांडी गरम पाणी पितो. आणि दुसरी गोष्ट, एक्सरसाइज म्हटलं तर आपण ओंकार लावतो. काही प्राणायामचे प्रकार आहेत, श्वासांवर कंट्रोल करणं, याच्यावरती काही एक्सरसाइज आहेत ते करतो. स्तोत्र असतात घरात, ती लयीत म्हणणे, चांगल्या पद्धतीने म्हणणे, लयीत म्हणणे. आणि मग तुमचा बेस आपोआपच जर असेल दिलेला असतो बेस, त्याला फक्त तुम्ही पॉलिश करून अजून ब्रॉड करायला लागतो. त्या पद्धतीने मी केला. आणि आपल्याला कसं आहे, एकदा आपल्याला फीडबॅक मिळाला आपल्याला आवाजाचा स्वतःलाच, की आपण त्यात काय व्हरायटी आणू शकतो, कितपत बेस लावायचा आहे, कितपत बेस कमी करायचा आहे, हे आपल्याला समजावं लागतं. आणि नंतर हळूहळू आपल्याला एक सवय लागते. जवळजवळ मी रेडिओला 2000च्या वर जाहिराती केलेली आहेत रेडिओसाठी. त्यामुळं हा अनुभव मला कुठेतरी गाठीशी होता. त्याशिवाय मला रेकॉर्डिस्ट, ज्या स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्डिंग करायचो, तो रेकॉर्डिस्ट काही सूचना द्यायचा. त्याचा सगळा पाठपुरावा करून आवाज थोडासा आपला चांगला मजबूत करायला मला खूप संधी मिळाली. वेगवेगळे आवाज काढता तुम्ही, म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टर्स डेव्हलप केलेले आहेत, किंवा जे जे काही डबिंग करतात, साहजिकच आहे की आवाज थोडासा नॉर्मल असेल, किंवा बेसचा असेल, किंवा पातळ असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय करतात? म्हणजे असे कुठले कुठले किस्से किंवा असे कुठले कुठले आवाज आहेत जे तुम्ही दिलेले आहेत, आणि त्यातलं वेगळेपण काय? मी डबिंग फारसं मुंबईत येऊन केलेलं नाहीये. आमच्या इथं सांगली, मिरजेमध्ये चांगले स्टुडिओज आहेत. तिथं त्या सिनेमांचं काही इथल्या भागामध्ये जे शूट झालेले सिनेमे होते, त्यासाठी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना मी डबिंग केलेलं होतं. पण ही सुरुवात कुठून झाली, गणपतीतले देखावे, मगाशी जसा उल्लेख केला, गणपतीमध्ये देखावे जे करायचे, मग मूर्त्या ज्या असतात
त्या मशीनवर ते हलवतात, जिवंत देखावे. तर आमच्याकडे त्याचा प्रस्त खूप आहे. म्हणजे कोल्हापूर सांगलीमध्ये तुम्हाला कॅसेट्स करून देण्याबद्दल स्क्रिप्ट रायटिंग पासून कलाकार मिळवून मिक्सिंग करून देणं. तर हे जे हा जो प्रकार आहे तुम्हाला अत्यंत उपयोगी पडला. कारण मी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायचो. कधी तानाजी करायचो, कधी औरंगजेब करायचो, कधी अफजल खान करायचो, कधी संभाजी महाराज, कधी शिवाजी महाराज, काही मावळे, काही छोटे छोटे कॅरेक्टर असतात. ते आम्ही 2-3 कलाकार मिळून सगळे जवळजवळ 10-15 कलाकारांचे सगळे आवाज काढायचो आणि कधी इन्स्पेक्टर, कधी चोर, कधी डॉक्टर, कधी मुलगा, ज्ञानेश्वर, तुकाराम, सगळे संत आणि निवेदनाचा एक वेगळा एक आपला एक वेगळा आवाज. तर ह्या कॅरेक्टर्स करताना मला असं जाणवलं की आपण वेगवेगळे म्हणजे आम्ही 10वी पासून मला सवयच होती. वेगवेगळे त्याला वर्गातले शिक्षक असू देत, शाळेतली मुलं असू देत, काही आपल्या घरातलीच काही नातेवाईक असतील, काका आजोबा. तर हे नकला करायचं तंत्र सुद्धा आमच्या बाबांकडून मी शिकलो. म्हणून मी काय म्हणतो की जेवढं तुम्ही निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा, तेवढं तुम्हाला ते कॅरेक्टर सापडून जातात. म्हणजे आपण दिलेला किंवा नाटकामध्ये जे कॅरेक्टर्स करतो ते आपल्या समाजातून आलेलीच कॅरेक्टर्स आहेत ना. जे आपण बघतो तेच आपण त्यांना दाखवतो. आणि मग ती सवय लागली. मग मी काही नटांचे पण आवाज काढायला लागलो. नाना पाटेकर किंवा संजीव कुमार यांचे आवाज काढायला लागलो. मग काही राजकीय व्यक्तींची सुद्धा आवाज काढायला लागलो. शरद पवार साहेब आले, अटल बिहारी वाजपेयी. पण त्यानंतर मी जवळजवळ 500-700 पर्यंत एकपात्री प्रयोग केले. आणि नंतर मला असं वाटायला लागलं की आपला आवाजाला कुठेतरी खर यायला लागली आहे. आवाज आपला कुठेतरी डिस्टर्ब होतोय आणि हा आवाज आपला टिकत नाहीये बेसचा. आणि म्हणून मी ते प्रयोग बंद केले एकपात्रीचे. आणि पण नकला करत असल्यामुळं स्वभावात काही बदल होत नाही. आपण लगेच रोज नवीन नवीन कॅरेक्टर आपण शोधत असतो. अरे हे कॅरेक्टर चांगलं करायला मिळते मला. आपल्याच भोवतालचे सगळे माणसं जे आहेत ज्या ओळखीचे आहेत किंवा नवीन ओळख होतोय, तर त्या माणसाचं बघून आपल्या मी सुरुवातीला काही बोलतच नाही. डोक्यामध्ये आपले क्लिक होतं की हा आला कलाकार. आपल्या मेंदूमध्ये ते साठवून ठेवतो आपण. हे कॅरेक्टर कुठतंही आपल्याला करायला मिळेल. असे बरेचसे कलाकार म्हणजे आमच्या घरातलेच कलाकार, नातेवाईक म्हणा. अमरीश पुरीचा आवाज काढायचो मी. त्यावेळेला मी मल्टीमीडिया एरिया मल्टीमीडिया नावाची संस्था होती. तर त्या संस्थेच्या वतीनं एक कार्टून फिल्म बनवत होते आपल्या ऐतिहासिक शिवाजी महाराज आणि औरंगजेब. तर त्यावेळेला मी दोन्ही आवाज दिलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पण दिलेला होता आणि औरंगजेबाचा पण दिलेला होता. उर्दू भाषेचा थोडासा अभ्यास त्यावेळेला केला होता. आता काही विस्मरणात नाहीये, तसं विषय स्मरणात नाहीये. पण मग दोन्ही आवाज कसे म्हणजे जरा दाखवलेत तर मजा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब असे दोन्ही वेगवेगळे आवाज. एक मला आता आठवत नाही डायलॉग, पण मी थोडासा प्रयत्न करेन. शिवाजी महाराज सुरुवातीला देतो. नाही पंत नाही, रात्र पायऱ्याची आहे आणि आपण सावध असलंच पाहिजे. कुणाला सांगता तुम्ही? आजपर्यंतचे आपले वीर ज्यांच्या जीवावर आपण स्वराज्य राखलं त्यांच्या बाबतीत हे असं वागणं बरं नव्हे पंत. ऐकायला नाही मिळाला. औरंगजेब, संभा अपनी नजर झुकाओ संभा. याद है हमें जब तुम आगरा में अपने अब्बाजान शिवाजी के साथ आया था, तब भी वही आंखें हमें आज भी दिखाई दे रही. संभा अपनी नजर झुकाओ संभा. बात आहे रविला.
अजून वेगवेगळ्या कलाकारांचं कुठल्या कुठल्या कलाकारांचं जसं अमरीश पुरी म्हणालात किंवा अगदी नाना पाटेकर म्हणालात तसं राजकीय नेत्यांचं म्हणालात तर कुठल्या तरी एका राजकीय अगदी मी 10वीत असताना सुरुवातीला पहिला आवाज काढायला शिकलो तो ओम प्रकाशचा. ओके अरे अर्जुन अपने पैरों के ऊपर खड़े रहना सीखो. भगवान मुझे बचाओ. अरे अर्जुन. वा 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 क्या बात आहे. त्याच्यानंतर मी अजितचा काढायला शिकलो. स्मार्ट बॉय, मुना डांगे, ये कमबख्त रॉबर्ट कहाँ चला गया. माइकल को साइकिल लेके जल्दी भेजे. रॉबर्ट रैकेट लेके जल्दी आएगा. तब तक हम सोना के साथ सो जाएंगे. वा क्या बात. महेश कोकाटे आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि महेश कोकाटेनी एक प्रश्न केला की लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे घरच्यांना एक आयता खूप मिळालेला आहे. काय 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 लॉकडाऊनमुळे तुम्ही घरी आहात त्यामुळे घरच्यांना एक खूप मिळालेला आहे. मग महेश कोकाटे तुम्ही लॉकडाऊन मध्ये घरात बसून काय करताय. अजय तपकिरेने पण तुम्हाला हे केलेलं की खूप छान मिमिक्री करता तुम्ही आणि अर्थातच आपण पाहिलंच की खूप छान मिमिक्री करता. वेगवेगळ्या नाटकांमध्ये किंवा चित्रपट मालिकांमध्ये काम करताना आवाज येत नाहीये का. आता येतोय आवाज. थोडा डिस्टर्बन्स आहे. नेटवर्क डिस्टर्ब. आता येतोय आवाज माझा. येतोय कट कट होतोय आवाज. बहुतेक मला तुमचा व्हिडिओ अडकतोय कदाचित नेटवर्क डिस्टर्ब होत आहे. आता येतोय थोडासा कट होतोय खरा आवाज. ओके. प्रश्न असा आहे माझा की वेगवेगळ्या नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये हे जेवढे काही तुम्ही आवाज पाहिले वेगवेगळे आवाज जे तुम्ही डबिंग करता तर असं कुठला एखादा वेगळा आवाज तुम्ही तुमच्या नाटकात मालिकेत किंवा चित्रपटात वापरलाय. नाटकामध्ये वापरला होता, मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये नाही. कारण मी एक चित्रपट खूप कमी केले. चित्रपट केले ते आमचे मुलगीचे बाळासाहेब बरगाले हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांचा ऑडिओ स्टुडिओ आहे, व्हिडिओ स्टुडिओ आहे, डबिंग एडिटिंग वगैरे सगळं तिथं होतं. त्यांच्या रमाई आंबेडकर सिनेमामध्ये मी काम केलेलं होतं. तर चित्रपट खूप कमी केलेत पण मालिकेमध्ये कधी मी आवाजाचं नक्कल केली नाही किंवा कुठलाही आवाज बघितलाय आवडलाय आणि मी तो इथं तोच आवाज काढलाय असं नाही झालं. नाटकामध्ये मी शांतेचं कार्ड चालू आहे हे नाटक करत होतो विनोदी. तर त्या नाटकामध्ये मी पाहिलेली त्याच परिसरातली लोक ज्यावेळेला बघायला येत होते नाटक तर त्यांचेच मी काही नकला केल्या होत्या त्या अप्पाच्या भूमिकेसाठी, अप्पांच्या भूमिकेसाठी. कारण सुरुवाती एंट्री पासूनच मी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं त्या सगळ्या माझ्या परिचित लोकांच्याच मी नकला त्या पहिल्या प्रवेशामध्ये करत होतो. एक म्हणजे त्यांनाही ते कळलं की हा मिमिक्री करणारा माणूस आहे, नकला करणारा माणूस आहे. याला कुठेही असं जर बघितलं तर तो शांत बसलेला असतो कारण त्याच्या डोक्यात विचार केलेले असतात की हे कॅरेक्टर तो पकडतोय, मला त्याला एक कॅरेक्टर मिळतोय. त्यामुळे माझे बरेचसे चांगले मित्र जे आहेत म्हणतात हे याला घरात न्यायच्या लायकीच नाही, हा सगळ्यांच्या आवाजच काढतो, नकला करतो सगळ्या. त्यामुळं विनोदी बुद्धीनं किंवा चेष्टा मस्करीनं बोललं जातं. परंतु मला ती आवड आहे, स्वभाव आहे की मला नवीन नवीन कॅरेक्टर्स कॅप्चर करायला खूप आवडतात, त्यांचे आवाज काढायला आवडतात. नाटक, सिनेमा, मालिका की डबिंग यापैकी काय जास्त आवडतं आणि का. मालिका जास्त आवडतील कारण त्यामागे आर्थिक गणित आहे. नाटकामध्ये थोडंसं आर्थिक गणित कमी आहे कारण नाटक हे आपला बेस आहे. नाटक आपण कधीही करू शकतो कारण हे माहेर आहे आपलं. नाटक म्हणजे रंगमंच म्हणजे माहेर आहे. आपण माहेरी कधी येतो, जसं आपण मुलीला म्हणतो की माहेरी आलीस 4 दिवस राहून जा, महिनाभर राहून जा, तसं आहे सासर माहेर आहे. तेव्हा मालिका मी आत्ता ह्या परिस्थितीमध्ये मालिकाच म्हणतो कारण थोडंसं आर्थिक गणित त्या आहे असल्यामुळं मालिकाच करायला आवडते. तुम्ही काही
जज म्हणून पण काही वर्ष काम पाहिलेलं आहे एकांकिकांचं, त्याच्यानंतर राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. तर जज म्हणून तुमचा अनुभव कसा होता? हा, परीक्षक म्हणून मी जवळजवळ 6-7 वर्ष गेलो मी राज्य नाट्य स्पर्धेला. 6-7 वर्ष मी औशी राज्य नाट्य स्पर्धेला महाराष्ट्र शासनाचा एक परीक्षक म्हणून मी जात होतो. खूप चांगला अनुभव मिळाला, कारण मला बरेच जण म्हणत होते की अरे तुझं हे वय आहे का परीक्षक म्हणून जाणं, 50-60 नंतर जे परीक्षक म्हणून जातात त्यांना काही काम नसतं. तर मी त्यांचा मुद्दा म्हणून फोडून काढला की म्हटलं माझ्यासारखे जर नाट्य क्षेत्रातले लोक जर परीक्षक म्हणून जात असतील तर त्या स्पर्धेतल्या प्रत्येक संघातील कलाकारांना न्याय मिळेल. कारण आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही केलेलं आहे नाटक. जर तुम्ही नाट्य क्षेत्राबाहेरचे लोक जर परीक्षक म्हणून बसवले तर ते फक्त प्रेक्षकाचीच भूमिका पार पाडतात. त्यामुळे मी परीक्षक म्हणून जाताना मी पहिल्यांदा मनाशी ठाम निश्चय केला जातो की मी आधी प्रेक्षक म्हणून नाटक बघणार, मग एक कलाकार म्हणून नाटक बघणार, आणि मग मी परीक्षक म्हणून नाटक बघणार. या तिन्ही बाजू जर आपण सांभाळल्या तर आपण चांगलं परीक्षण करू शकतो नाटकाबद्दल आणि त्या संघांना न्याय चांगला देऊ शकतो. मला असं जाणवलं, म्हणजे मी एकदा वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलो. मुंबईमध्ये मी 2दा परीक्षक होतो, रवींद्र साहित्य संघाला होतो आणि यशवंतला होतो. त्यानंतर गोव्याला मी 2-3 वर्ष होतो परीक्षक म्हणून. यावेळेला अनुभव असाच होता की प्रत्येक ठिकाणचं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक ठिकाणच्या गावातलं एक लेखक असतो चांगला, जो चांगला कथा लिहितो, त्याचं नाट्य रूपांतर होतं. काही दिग्दर्शक चांगले व्हिजन ठेवून चांगलं दिग्दर्शन करत असतात. काही लाईट सिस्टीम म्हणा, लाईट ऑपरेटिंग म्हणा, म्युझिक ऑपरेटिंग म्हणा, बॅकग्राऊंड म्युझिक, सेटिंग म्हणा, हे सगळंच बघण्यामध्ये खूप आनंद होता. आणि मला मनस्वी आनंद आला याचं कारण का, आपल्या गावातल्या लोकांना मुंबई, पुणे आणि गोवा या भागातल्या नाटकांचा आपण त्यांना एक अनुभव देत असतो की अशा पद्धतीनं नाटक व्हायला पाहिजे, नवनवीन संहिता आलेल्या पाहिजे. आवाज डिस्टर्ब. परीक्षक म्हणून काम करताना एखादा गमतीदार किस्सा घडला असेल? परीक्षक म्हणून काम करताना एखादा गमतीदार किस्सा की जो आहे गमतीचा किस्सा आहे. साहित्य संघामध्येच मी होतो. आपल्या राहुल बेंद्रे, कवी कवीचे वडील चंद्रकांत बेंद्रे काका होते, आणि अशोक ढेरे म्हणून अकोल्याचे परीक्षक होते. एक प्रयोग होता, सखाराम माइंडर नाटक होतं. तर मला वाटलं अरे इतकं सुंदर नाटक आहे आणि लेखकाची मुलगी तिथे ते नाटक, मला वाटलं अरे चांगलं करतील सादरीकरण. पण पहिले 15-20 मिनिटं झाल्यानंतर स्टेजवरूनच ते एकमेकांना ते कलाकार सांगतायत तुझा डायलॉग आहे बोल की. तर ती बाई म्हणजे अहो तुमचं आहे, अहो ते तुमचं आहे, असं काय करताय, तुमचं हे वाक्य नाही आहे का? अहो नाही, मी माझं वाक्य घेतलेलं आहे. चंद्रकांत काका आणि मी एकमेकांकडे बघायला होतो. मला म्हणले काका रवी काय करायचं? काय नाही, 15 मिनिटं वाट बघू म्हटलं. नंतर म्हणलं आपण त्यांना जाऊन सांगू. त्या लेखकाची मुलगी उठून गेली. माझ्या मते तेंडुलकरांचंच हे नाटक होतं, तिची मुलगी आलेली होती, ती निघून गेली. आणि काका म्हणाले शेवटी मी जातो स्टेजवरती, त्यांना जर वाक्य म्हणता येत नसेल तर मी त्यांना पुस्तक देतो, किंवा तुम्ही एका ठिकाणी बसा, मी एका ठिकाणी बसतो, आपण त्या पुस्तकातली वाक्य आपण बडबडूया आणि त्यांना फक्त लिप मुवमेंट करायला लागेल. मी शेवटी म्हणालो नको काका, आपण त्यांना सांगूया एक अंकच आम्ही बघतो, पुढचं नाटक काय बघतो. तर आम्ही तसंच केलं की पहिल्या अंकामध्ये आमच्यावरती पब्लिक वरती नको, आमच्यावरती म्हणलं आणि इथं थांबवा नाटक, आणि अशी नाटकं करू नका म्हणलं, कशाला उगीच तयारी नसेल तर. तर तो एक विनोदी किस्सा असा घडलेला होता त्यावेळेला साहित्य संघामध्ये. कोणता रोल आहे तुमचा ड्रीम रोल आहे असं वाटतं तुम्हाला की मला हा रोल करायचा आहे, कारण
काहीच समजत नाही तू बोललेलं. आता येतोय आवाज माझा? इंटरप्ट आहे पण आता कट होतोय आवाज. बोल. माझं नेटवर्क आहे. एखादा ड्रीम रोल जो तुम्हाला करावासा वाटतो. हा, चांगला प्रश्न आहे हा. चांगला प्रश्न आहे कारण प्रत्येक कलाकाराला असं वाटत असते की आपण एक चांगली भूमिका करावी आणि ती लोकांपर्यंत पोचावी, लोकांच्या हृदयात कोरली जावी. मलाही तसं वाटणं साहजिक आहे. मला जास्तीत जास्त खलनायक रंगवायला आवडेल, जो अतिशय क्रूर म्हणता येणार नाही, एक वेगळ्या पद्धतीचा खलनायक ज्याला म्हणतो आपण, ओल्ड माइंडेड ज्याला म्हणतो आपण. तर ती भूमिका करायला मला खूप आवडेल. तर भविष्य काळामध्ये मला चांगली संधी मिळाली या भूमिकेविषयी तर मला खूप काही इच्छा आहे. माझं खरं तर एक ड्रीम रोल आहे. आता या वयात आपल्याला हिरो म्हणून कोण बोलणार नाही. त्यामुळं आपण खलनायकाकडे वळलो तर काय फारसं अवघड नाही. कारण आपलं एक व्यक्तिमत्व म्हणा किंवा एक आवाज म्हणा, हे दोन्ही गोष्टी त्याला पूरक आहेत असं मला वाटतं. आणि त्या भूमिका करताना आवडेल मला ती भूमिका माझ्या खलनायकाची. कुठल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला आवडेल? कुठल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला जास्त आवडेल? मला कार्तिक केंडे सोबत किंवा हेमंत देवधरांबरोबर काम करायला खूप आवडेल. कारण अतिशय उत्तम कलाकाराकडून काढून घेणं हे खूप महत्वाचं असतं. मी पहिला अनुभव हेमंत देवधरांकडून घेतलेला. त्यांनी मला समजावून सांगितलं की अतिशय चांगलं ऍक्शन रिॲक्शन ज्याला म्हणतो आपण, ऍक्शनला रिॲक्शन पाहिजेच, हे तिथं शिकलो मी. नाटकामध्ये तर शिकवलं जातच, पण तो ऍक्शन रिॲक्शन म्हणजे आपण उत्तर प्रतिउत्तर ज्याला म्हणतो. आणि कार्तिक पेंडे सुद्धा अतिशय शांत बुद्धीनं किंवा ऑब्झर्वेशन करणं, एखाद्या कलाकाराकडे बघणं आणि त्याच्याकडे नेमकं काय आहे, आवाज आहे, देहबोली आहे, संवाद फेक आहे, एक्सप्रेशन चांगले चेहऱ्यावरचे, आणि त्यांचं काम जरी चालू असलं तरी त्या डोक्यात ते कायम चालू असतं. त्यामुळे मला त्यांच्याकडे काम करायला खूप आवडेल. आणि रवींद्र, एक शेवटचा प्रश्न, नवीन कलाकारांना काय सांगाल? नवीन कलाकारांना हा, खूप जण असे असतात की आजकालच्या मुलांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो. म्हणजे मी काहीतरी मोबाईलवर व्हिडिओ शूट केला किंवा शॉर्ट फिल्म शूट केली की मी दिग्दर्शक झालो, मी हिरो झालो. काही 4 फिल्म फेस्टिवल मध्ये त्या शॉर्ट फिल्म्स पाठवल्या म्हणजे मला काहीतरी जमतं, मला काहीतरी सगळं कळतं, असा एक आविर्भाव असतो. आणि दुसरा आविर्भाव असा असतो की आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर मला आज गेलोय आणि मला उद्या काम मिळालं पाहिजे किंवा मिळालंच. मग ते काम छोटा असू दे, मोठा असू दे, कुठलंही. आणि मग आपल्या गावाकडे येऊन मग बिंडोरा पेटवायचा. आता आपल्याकडे सोशल मीडिया भरपूर आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टावर सगळे फोटो हे ते टाकायचे. पण अशा मुलांना सांगावं असं वाटतं, त्यांचा राग नाही येत मला, वाईट वाटतं की आपण म्हणतो एक म्हण आहे आपल्या, अर्ध्या अळकुंडाला पिवळे होऊ नका. आज आपल्याकडं चॅनल्स भरपूर आहेत, काम भरपूर आहे आपल्याला मराठी माणसाला. त्यामुळं तिथं जाऊन आधी शिका. प्रामाणिकता, मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन ज्याला म्हणतो आपण, हे ठेवून संयम, की मला 2 महिने 3 महिने काम नाही मिळालं, 6 महिने काम नाही मिळालं, मुंबईत राहिलोय मी परत येतो गावाकडं, असं जर केलं तर पुन्हाच रिगणेशा करावं लागेल ना. तिथं राहा, आपले कॉन्टॅक्ट वाढवा, आपल्या ओळखीचे असतील त्यांच्याकडून तुम्ही काही प्रोडक्शन हाऊसेसमध्ये जाऊन ऑडिशन्स द्या. ऑडिशन सातत्याने दिल्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्याची भीती मोडतो म्हणतो आपण ऑडिशन्स दिल्यामुळं. कारण एकतर 10 मिनिटात 15 मिनिटात तुम्हाला स्क्रिप्ट पाठ करायचं असतं. ते जर जमलं आणि कॅमेऱ्यासमोर जर तत्परता न करता तुम्ही व्यवस्थित तर परफॉर्मन्स केला तर तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये काम करू शकता. आणखीन एक महत्वाचा संदेश असा माझा आहे की ऍक्टिंग सोडून आपल्याकडे भरपूर कॅटेगरीज आहेत, ज्याला आपण म्हणतो सेट डिझायनिंग, कॉस्ट्युम डिझायनिंग, मेकअप, एडिटिंग, ह्याच्यासारखी जी तांत्रिक बाजू आहे ही सांभाळायला शिका. कारण ह्याच्यामध्ये करिअर करणं खूप अवघड आहे आणि हे माणसं सुद्धा आपल्याकडे खूप कमी आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं कौशल्य दाखवा,
ऍक्टिंग जर तुमच्याकडे जर जन्मतात जर असेल तर तुम्ही कधीही ऍक्टिंग करू शकता. हे आजच करायला पाहिजे, उद्याच करायला पाहिजे. आणि हातामध्ये पूर्ण बीकॉम, BA, ग्रॅज्युएशन जे आहे ते हातामध्ये शिक्षण आधी ताब्यात घ्या आणि मग या क्षेत्रात पडा. धन्यवाद रवी दादा. आणि खूप छान वाटलं तुमच्या बरोबर गप्पा मारून. आपला वेळ आता कारण इंस्टाग्रामला 1 तासाचा कालावधी असतो, अवधी असतो. आता 1 तास पूर्ण होत आहे आणि खूप छान वाटलं तुमच्या बरोबर गप्पा मारून. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्हाला तुमचा ड्रीम रोल तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने खलनायक सादर करता येईल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. बीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा गप्पा या कार्यक्रमात तुम्ही आला त्याबद्दल बीबी एंटरटेनमेंटच्या सर्व टीम कडून पूर्वक आभार तुमचे आणि धन्यवाद. धन्यवाद देवा. मला इन्स्टावरती खरं तर मी अकाउंट 4-5 दिवसापूर्वीच अकाउंट ओपन केलेलं आहे. मी येत नव्हतो पण माझ्या मुलानं मला ते सगळं करून दिलं. आणि बीबी एंटरटेनमेंटचे मी खूप आभारी आहे. कारण बीबी एंटरटेनमेंटच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तू तिथं राबवत असतो, तुझी टीम आणि तू. तर त्या टीम मध्ये येऊन मला तू 2-3 वेळाला आमंत्रण पण दिलेलं आहे. व्हाईट टूरवर काही कार्यशाळा आपण घेता येऊ शकतील का. तर आपण नक्कीच एकत्र काम करूया. कार्यशाळेमध्ये सुद्धा येईल लेक्चर द्यायला. आणि मालिका, चित्रपट, नाटक हे तुझ्याबरोबर मला करायला आवडेल. दिग्दर्शन केलंच तरी हरकत नाही. आणि मला इन्स्टावर गप्पा मारण्यासाठी बोलवलं त्याबद्दल बीबी एंटरटेनमेंट आणि टीमचे आणि स्पेशली देवेंद्र तुझे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू दादा. अच्छा, बाय. नमस्कार, मी अभिनेता देवेंद्र चंद्रकांत सरदार घेऊन येत आहे इंस्टाग्राम लाईव्ह वर व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा हा कार्यक्रम. रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी दिलखुलास गप्पा. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील मजेदार किस्से, त्यांचा या क्षेत्रातील प्रवास आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. तर मग भेटूया दररोज संध्याकाळी ठीक 5 वाजता @देवेंद्र सरदार 46 या इंस्टाग्राम ID वर.